रामकृष्ण हरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सुकी मटकी बघून तुम्हाला तर समजलंच असेल की आज आपल्या स्वयंपाकघरात काय बनणार आहे। आज आपण सुक्या मटकीची झणझणीतरित्या भाजी बनवणार आहोत। ही एकदम झटपट बनते आणि काही जास्त याला साहित्य लागत नाही। घरामध्ये जे आपले साहित्य असते रोजच्या वापरातले ते साहित्याने एकदम झणझणीतरित्या आणि कमी मसाले वापरून आपण आज मटकीची भाजी तयार करणार आहोत। तर चला बनवणे स्टार्ट करू आपण। जास्त वेळ घेणार नाही, एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात भाजी कशी बनवेल ती पद्धत सांगणार आहे। तर चला मग आपण इथे 1 वाटी इतकी मटकी घेतलेली आहे सुकीवाली। याला स्वच्छ करून आम्ही साफ करून पुसून घेतलेले आहे आणि याला निवडून सुद्धा घेतलेले आहे। आता आपण ही 1 वाटी मटकी कुकरमध्ये टाकू आणि त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। स्वच्छरित्या धुवून घेऊ याला आपण बघू शकता मटकी धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये पूर्ण 2 ग्लास पाणी ॲड करू आणि 2 पाणी ग्लास ॲड केल्यानंतर 1 चम्मच तेल आणि थोडं मीठ ॲड करून यांना 4-5 शिट्या होईपर्यंत व्यवस्थितरित्या शिजवून घेऊ। आपण बघू शकता कुकर लावलेला आहे। त्याचबरोबर आपण हिरवी मिरची आणि सांबार, जिरं आणि मिठाचा पेस्ट बनवून घेतलेला आहे। कापलेली कोथिंबीर, कढीपत्ता, कापलेल्या लसूणच्या कळ्या, कांदा, त्याचबरोबर पाल कांदा सुद्धा घेतलेला आहे आणि 1 टमाटर अशा रीतीने कापून घेतलेला आहे। जास्त काही घेतलेले नाही आहे। तर चला आपण आता कुकर उघडून बघूया मटकी शिजलेली आहे की नाही शिजली आहे। गॅस बंद केलेली आहे आणि कुकरचा झाकून उघडून बघितलं तर काय मटकी एकदम व्यवस्थितरित्या शिजलेली आहे। जास्त पण नाही शिजली आणि कमी पण नाही, एकदम परफेक्ट प्रकारे शिजलेली आहे। चला तर मग तडका लावूया। सर्वात आधी आपण गॅसवर कढाई ठेवू आणि कढाईला व्यवस्थितरित्या गरम होऊ देऊ। कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 मोठा चम्मच तेल ॲड करूया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकू। त्याआधी आपण ह्या मटकीमध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करू आणि याला व्यवस्थितरित्या हलवून घेऊ। चला तर मग तेल गरम झाले, त्यामध्ये मिर्च, हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीरचा पेस्ट आपण टाकून देऊ। त्याचबरोबर यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकू। कढीपत्ता टाकल्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये टाकू आणि जोपर्यंत याचे कच्चेपण दूर होत नाही तोपर्यंत याला शिजवून घेऊ आपण। यामध्ये आता आपण पाल कांदा टाकणार नाही कारण पाल कांदा लवकर जळतो। तर थोड्या वेळानंतर आपण यामध्ये पाल कांदा ॲड करू। लसूण टाकला, कांदा पण टाकून देऊ यामध्ये आणि याला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। थोडं लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं याला। पाल कांदा ॲड केलेला नाही आहे आपण। हे व्यवस्थितरित्या भाजलेलं आहे। आता यामध्ये आपण पाल कांदा ॲड करून देऊ आणि पाल कांद्याला सुद्धा व्यवस्थितरित्या भाजून घेऊ। हे सर्व साहित्य व्यवस्थितरित्या भाजल्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले ॲड करू। जे सुके मसाले आपल्या रोजच्या वापरातले आहेत तेच मसाले ॲड करणार आहे। बाकी कोणतेही नवीन मसाला आपण घेतलेला नाही आहे। आपण बघू शकता हे सर्व साहित्य व्यवस्थितरित्या भाजलेले आहे। आता यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद ॲड करू। त्याचबरोबर अर्धा चम्मच तिखट सुद्धा ॲड करू कारण आपण आधीच यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे जास्त तिखट ॲड नाही करणार। आणि अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धनेपूड आणि चवीपुरतं मीठ।
सर्व सर्व मसाले हलवून घेऊया. मसाले थोडे भाजू देऊया. मसाले भाजल्यानंतर यामध्ये आपण जो बारीक चिरलेला टमाटर आहे तो ॲड करू. चला तर मग टमाटर ॲड करून देऊ. टमाटर टाकल्यानंतर आपण मीठ आणखी टाकलेले नाही आहे, तर चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ थोडं बघून टाका, कारण जेव्हा आपण मटकी शिजवली तेव्हा पण मीठ टाकले होते आणि हिरवा मिरचा जो मी पेस्ट बनवला होता त्यामध्ये थोडे मीठ टाकले होते. तर आपल्या अंदाजानुसार आपण मीठ टाकूया आणि थोडं आपण सांबार पण टाकून देऊ, कारण तडक्यामध्ये चव फार चांगली लागते. याला थोडं झाकून देऊ जोपर्यंत टमाटर व्यवस्थितरित्या शिजत नाही. तर चला उघडून बघूया. टमाटर शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण जो मटकी शिजवून ठेवलेली आहे ते टाकून देऊ. व्यवस्थितरित्या मिसळू याला. यामध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता. मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. तर ज्या कुकरमध्ये आपण मटकी शिजवली त्याच कुकरमध्ये मी पाणी टाकलेले होते. व्यवस्थित याला हलवून घेऊ आणि हेच पाणी आपण कढईमध्ये टाकून देऊ. आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता. मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकले आहे. व्यवस्थित मिसळून घेऊ. आता याला जास्त शिजवायचं नाही आहे, कारण मटकी शिजवली आहे. फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आपण बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि भाजी किती सुंदर दिसत आहे. याला झाकून देऊ आणि फक्त 2 मिनिट उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही. जर तुम्ही जास्त शिजवाल तर हे एकदम डाळ बनून जाईल. तर आपल्याला 2 मिनिटही शिजवून घ्यायचं आहे. आपण बघू शकता उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण सांबार टाकून देऊ. सांबार टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या मिसळू आणि तुम्ही असं पण सर्व करू शकता ही भाजी. पण मी यामध्ये थोडा तडका लावणार आहे. पण अशी पण भाजी हे सुद्धा एकदम बेस्ट लागते खायला आणि चविष्ट लागते. तर चला मग गॅसवर आपण एक तडका पॅन ठेवूया. त्यामध्ये थोडं तेल ॲड करू. तेलाला व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोड्या 4 ते 5 लसूण कळी ॲड करू यामध्ये आणि त्यानंतर अर्धा चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर ॲड करू आणि व्यवस्थितरित्या त्याला भाजून घेतल्यानंतर जे आपण भाजी बनवली त्यामध्ये ॲड करून देऊ. आपण बघू शकता एकदम परफेक्ट कलर बघा भाजीचा किती सुंदर दिसत आहे. जसा कलर सुंदर दिसत आहे तशी मटकीची भाजी झणझणीत आणि खायला एकदम खमंग लागते. जर तुम्हा सगळ्यांना माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी बनवेल तेव्हा माझी नवीन रेसिपी तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर चला मग याला गरमागरम सर्व करून घेऊ आपण. तुम्ही हे भातासोबत, चपातीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि भाकरीसोबत खाल तर एकदम बेस्ट, कारण भाकरीसोबत खूप मस्त लागते खायला आणि मी सुद्धा भाकरीसोबतच खाणार आहे. आपण बघू शकता ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, किती मस्त प्रकारे भाजी बनलेली आहे. तर चला मग सगळ्यांना बाय बाय. भेटूया नेक्स्ट रेसिपी व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.